आज 31 मे रविवार आहे. आपण पाहताय की आज दुपारी 3 वाजल्यापासून अशा प्रकारे कराडजवळ 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे. आपण सध्या दृश्य कराडजवळची पाहताय. 4 तास झालेले आहेत आणि वाहतुकीची मोठी कोंडी आहे ती कराडजवळ आपल्याला पाहायला मिळते. ही पुणे बेंगलोर महामार्गाची सध्या दृश्य पाहताय. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने ज्या गाड्या जात आहेत या ठिकाणी कराडजवळ नामलापूर पर्यंत सध्या जी वाहतुकीची कोंडी आहे ती आलेली आहे आणि तिथून ती सरळ आता वाठारच्या दिशेने झाली. जवळजवळ 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. जेव्हा गतीने इथला जो प्रवास आहे तो सुरू आहे. ही वाहतूक कोंडी आहे याची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे डिझेल पेट्रोल बचत करा असा संदेश दिला जातो आहे, मात्र या वाहतूक कोंडीमुळे किती डिझेल आणि किती लिटर पेट्रोल वाया जातं आहे हे तर मात्र मला सांगता येणार नाही. मात्र ही जी वाहतूक कोंडी आहे वारंवार होणारी, प्रामुख्याने शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी होते, ही एक आता मोठी डोकेदुखी झाली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. आता निवेदन देखील देण्यात आलं आहे. मात्र युवक काँग्रेसची जी भूमिका आहे या वाहतूक कोंडी संदर्भात ती आता पुढे काय राहणार आहे हे येणारे काळ आणि वेळेत सांगणार आहे. मात्र कराडजवळ सध्या 4 तास झालेले अशा प्रकारची वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेत. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.